बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. इने सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही. बंधना पासूनी उकलिली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणी देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची गजाननं भूतगणादिसेवितं, कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. आता अभिनव वागविलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया, असो नसो भाव आलो तुझे आठाया. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्ती, साधकाचे मायबाप, अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज
यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे. माझ्या माईकचा थोडासा आवाज जास्त द्या थोडा. फक्त आवाज आहे, दुसरं काही नाही बरं का. फक्त आवाज वाढवा. हे जरा खाली होत नाही ना. नाही, महिला म्हणजे थोडं पुढं सरका ना तुम्ही इकडे, थोडंसं त्यांना उभं राहू द्या, थोडं इकडे सरका. हां, थोडं अलीकडे नाही. बरं आहे, बरं असंच बरं आहे, समोरासमोर बरं असं. थांबा. हॅलो, हरी राहू द्या आता. कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर महाराजावर कोणाची शंका नसावी, अभंग सोडवला नाही म्हणून अगोदर 2 मिनिटांमध्ये अगोदर अभंगाचा भावार्थ सांगतो आणि 11 वाजेपर्यंत मोकळ्या मनानं गप्पा मारतो बरं का. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात. बोलावा विठ्ठल. आपल्या मुखानं जर काय म्हणायचं असेल की बोलायचं असेल तर काय बोलायचं? फक्त विठ्ठल बरं का. बोलावा विठ्ठल. नंबर 2, आपल्या डोळ्यांनी जर काही पाहायचं असेल तर पहावा विठ्ठल. आणि जर कुणाला करून घ्यावंसं असं वाटत असेल तर कुणाला आपलंसं करून घ्यायचं माहिती? करावा विठ्ठल जीव भावे. देव असणारा आपलासा असणारा करून घ्यायचा. तुकोबराय सांगतात, येणे सोसे मन झाले हव भरी. मी या 3 गोष्टी केल्या. कोणत्या? माझ्या मुखानं विठ्ठलाचं नामचिंतन केलं, विठ्ठलाला मी बघितलं आणि नंबर 3, देव मात्र मी आपलासा करून घेतला. याच्यामुळं काय झालं? माझं मन मात्र हाव भरी झालं. याचं बोलण्याचं भाषा अशी आहे की एखाद्या माणसाला चांगले जर पदार्थ असतील आणि कुणी जर म्हटलं आता जिलबी संपणार आहे तर हावभरी माणूस काय करतो माहिती का? 2-4 रेडी इथंच टाका, हावभरी. पण तुकोबराय सांगतात, माझं जे मन हावभरी झालेलं आहे देव बघण्याकरता, देव आपलासा करण्याकरता आणि देवाचं नामचिंतन करण्याकरता. आणि माझं मन परत माघारी घेत नाही. मी मात्र तिथून माझं मन मात्र परत मात्र घेत नाही. 3ऱ्या चरणामध्ये वर्णन असं केलंय, तुकोबारायला सांगितलं या 3 गोष्टी करत असताना काही माणसाच्या पाठीमागं बंधनं आहेत. म्हणजे तुमच्या बंधनाचं तुम्ही काय केलं? त्यांनी सांगितलं, जेवढ्या बंधनाच्या गाठी होत्या का नाही, सगळ्या बंधनाच्या गाठी मी सोडून टाकल्या. एक सुद्धा गाठ मात्र राहू दिली नाही. देता आली मिठी सावकाश. सावकाश असणाऱ्या देवाच्या चरणाला मी मिठी दिली. आणि शेवटच्या चरणामध्ये वर्णन करतात, देवाला मी साठवत असताना कसं साठवलं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. माझ्या देहामध्ये मी विठ्ठलाला भरलं आणि मध्ये राहणारे 2 जण होते. नंबर 1 काम आणि नंबर 2 ला क्रोध. या दोघांना घराच्या बाहेर काढलं आणि विठ्ठलाला आतमध्ये भरलं. असा अभंगाचा सळसळ भावार्थ. विडाला विडाला पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज पवन पुत्र हनुमान
छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज बोलो रे भाई सब संतन की जय. हाला विठाला. माझी एक विनंती आहे, ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांनीच खुर्चीवर बसा बरं का, सगळ्यांनी खाली बसा. ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांनीच वरी बसा बरं का. कोणाला कमरेचा काही त्रास असला तर वर बसा, नाही तर सगळे खाली बसा. माझा काही राग येऊ देऊ नका, कारण उद्याच्या दुसरे कीर्तनकार येणार आहे, त्यांना वेगळं वाटू नये असं काही. हा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आनंदाच्या गोष्टी सांगायच्या म्हटलं तर मृदंगाचार्य असणारे, या ठिकाणी तडपदार असणारे आहेत हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज, त्यांचा आणि माझा आता हे दुसरा योग आहे बरं का. हां, त्या दिवशी तिवटघाळला सुद्धा वाजवायला होते. दुसरा असणार हा योग. एकूण हरिभक्तीपरायण माधव महाराज एकदम आवाजाचे बादशाह बरं का, एकदम असा मंजूळ, जशी साळुंकी म्हणते का नाही, त्या साळुंकी सारखा आवाज आहे बरं का, एकदम छान, एकदम छान असा. हां, एकदम मंजूळ असणारा आवाज, असा गडबड नाही काही नाही, एकदम शांत स्वरूपामध्ये. माझ्यासोबत आले हरिभक्तीपरायण भारत माने आबा, तसेच आमचे तिवटगावचे काय माऊली ना, हां, एकूण मला ते अभिमन्यूचे वडीलच ना, हवा म्हणजे परिचय झालाय बरं का. आणि आपल्या गावाचं असणार भूषण हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज आणि बालाजी महाराज. मला आनंद वाटला, भरपूर ठिकाणी जातो, गावात भजनीच नाहीत कुठं बरं का. आता तुमच्यासारखे भजनी जर बाहेर गावला जर मागवायचे म्हटलं का नाही, 1,500 रुपये एक एका चालले आहेत बरं का. पण तुम्ही गावात पैसे घेऊ नका बरं का. हा, म्हणजे एका चालीला 1,500 रुपये एका चालीला लोक देतात. आणि आपल्या गावाच्या बाबतीमध्ये सांगतो, बाहेरून भजनी आणायची गरज नाही. ही एक आनंदाची गोष्ट आहे. कारण या भूमीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर गावाचंच नाव असं आहे, तळ घाळ शब्द आहे का बरं का. तळ शब्दाचा अर्थ होतो एकदम शेवटचा, एकदम एकदम बुडाचा. बांधकाम करत असताना लोक म्हणतात अगोदर मजबूत स्लॅब असावा का पाया, काय काही म्हणतात नाही स्लॅब चांगला गज वापरा, अरे पाया बघा ना अगोदर. आणि तसं गावाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर तळ आणि पुन्हा असणार घाळ. घाळ शब्दाचा अर्थ असा होतो, सगळं गाव जर घाळ कशामध्ये झाला असेल तर भक्तीमध्ये घाळ झालं. विडाला विडाला. तिकडून नवनाथ महाराज विनेकरी बाबा 2 आहेत. आणि विना तुम्ही घेतला, मला आनंद वाटला बरं का. सध्याच्या काळामध्ये 10-10 किलोचे लोक नातू वागवायलेत. हा, बसत नसला तरी काकाला घेऊन बसायचं, काम करायची गरज पडत नाही ना. आणि विना घ्यायचा म्हणजे कोण घ्यायचा माहिती, तडपदार असणाऱ्या माणसांना असणारा विना घ्यायचा. त्याचं कारण एक आहे, विना ज्यांच्या गळ्यामध्ये आहे ती साक्षात मूर्ती जर कोणाची असेल तर ती नारद मुनीची असणारी मूर्ती आहे. फक्त भांडणं लावू नका. बरोबर. सुंदर स्वरूपामध्ये या ठिकाणी विनेकरी आणि श्रोते मंडळी सुद्धा या ठिकाणी छान स्वरूपामध्ये असणार आहे. फक्त एक काम करा, दररोजचं कीर्तनाला येत असताना चांगल्या स्वरूपामध्ये कपडेन कपाळाला गंध लावून येऊन बसा बरं का. विठाला विठाला. कारण असं आहे, बाहेरचे आलेले माणसं आहेत ना, त्यांना वातावरण कसं लागतं असं नाही बरं का. वातावरण कसं लागतं त्याला, असं एकदम फ्रेश वातावरण लागतं नुसतं. म्हणजे माणसाला तिकून किती जरी शॉर्ट झालेला माणूस इथं आला आणि त्यानं माणसाचे चेहरे जर बघितले तर माणूस असा फ्रेश दिसला पाहिजे, नाही तर माणसं सगळे उदास बसलेले असे. त्या कीर्तनकारानं काय करावं, आलेला त्याचा सगळा मोसमच जिरून जातो बरं का, काहीच राहत नाही. असं किती माणसाला असू द्या, माणसं तशीच बघत बसत असे. काय सांगावं कीर्तनकारानं, काय नाही, माणसं असे फ्रेश दिसले पाहिजे असे. हा, म्हणून या ठिकाणी नगरीचं वर्णन करायचं म्हटलं म्हणजे तळघाळ तालुका चाकोर आणि जिल्हा लातूर या पुण्य पावन असणाऱ्या नगरीमध्ये अखंड हरिनाम असणारा सप्ताह आहे. आणि कलियुगामध्ये अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सगळ्यात मोठा ज्ञानयज्ञ. विडाला विडाला. एका श्लोकामध्ये या ज्ञान यज्ञाचं वर्णन करतो. श्रेयान दव्यमयाद्यज्ञा ज्ञान यज्ञ
परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळे यज्ञ जर कशामध्ये येऊन जर मिळत असतील, सगळ्या नद्या जशा समुद्राला येऊन मिळतात, तसे सगळे यज्ञ जर कशाला मिळत असतील तर ज्ञान यज्ञाला हे यज्ञ मिळतात. विडाला विडाला सुंदर स्वरूपामध्ये माऊली वर्णन करतात. अर्जुना वेदू जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. ज्ञान यज्ञ केल्याच्या नंतर फळ जर काय मिळत असेल तर स्वर्गामधलं असणारं ते फळ मिळतं. माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मणी, तेने वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जेन विषमविती अंजन उन्मेष नेत्री. विकू कमी केला का आता? नाही तसं करायचं नाही. तुम्ही एकदा लागलं का नाही त्याला हातच लावायचं नाही. हा, कुठल्याच माईकला हात लावू नका आता. हरी आता राहू द्या, तुम्ही निवांत बसा बरं का आता. हा, काही शेतकऱ्याला नाद असतो बरं का, बैल तास धरून चालू लागले का नाही, हट मोरंग्या मोरग्या तसं अजिबात करायचं नाही बरं का. बैल तास धरून चालायला आहे ना, मग कशाला काय करायचं, अजिबात त्याला हात लावायचं नाही त्याला. हा, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मणी, तेने वैकुंठ भुवनी घर केले. ऐका, देखे परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. योगी लोक का पळतात माहिती? योगी लोक जर पळत असतील तर केवळ एका गोष्टी करता, फक्त त्यांना ज्ञान मिळवायचं आहे, ज्ञान. आणि ते योगी लोक ज्ञाना करता धावतात, पळतात. आपला सप्ताह कशा करता असतो? काही लोक म्हणतील सकाळचा नाश्ता, दुपारचं पंगत, याच्या करता नाही. या सप्त्यापासून जर ज्ञान जर काय मिळवायचं असेल तर सगळं ज्ञान सप्त्यापासून मिळतं. विडाला विडाला आणि सगळ्या मोठामध्ये असणारा जर मोठा यज्ञ कोणता असेल तर ज्ञान यज्ञ असणारा अखंड हरिनाम सप्ताह सगळ्यामध्ये मोठा आहे. आता ऐका, आपला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे ना, या वर्षीचं वर्ष आहे ते 14वं असणार हे वर्ष आहे. आता याच्यामध्ये किती पर्व काळ येतात हे चांगल्या भाषेमध्ये सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपला खरा सप्ताह जर कशा करता असेल तर याच्यामध्ये एकच वर्णन जर करायचं म्हटलं तर काही जण म्हणतील राम नवमीच्या किंवा
प्रभू श्रीरामचंद्रजीच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह एवढंच कारण नाही बरं का, हे कारण आणखी सांगतो. कालचा गुढीपाडव्याचा सण झाला. सगळ्या जणांनी काय केलं, घरच्या मंडळी करता स्वयंपाक केला. पण विषय असा झाला, अचानक स्वरूपामध्ये काही पाहुणे आले. चांगल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा ते जेवून गेले. पाहुणा काय म्हणतो माहिती, माझ्याकरता स्वयंपाक होता. ऐका, तसं अखंड हरिनाम सप्ताह खरा जर सांगायचा म्हटलं तर आपण करत असताना प्रभू श्रीरामचंद्रजीच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं करतो. पण याच्यामध्ये काही पर्वकाळ स्वतःहून साधलेले आहेत. नंबर 1, सप्त्याची सुरुवात जर सांगायचं म्हटलं तर कोणत्या दिवशी होते? पाडवा. आणि गुढी पाडवा एक असा आहे ना, आपलं वर्ष जर कधी बदलत असेल तर कधी बदलतं? जानेवारी महिन्यात, बरोबर? आपलं खरं जर वर्ष कधी बदलत असेल तर आपलं खरं वर्ष बदलतं गुढी पाडव्याच्या बाबतीमध्ये. हे जानेवारी वगैरे नाही, हॅपी टू ना असलं काही नाही बरं का. असं हा गुढी पाडव्याच्या दिवशी असणार, पहिला असणार आपलं या ठिकाणी वर्ष बदलतं गुढी पाडवा. नंबर 1. पहिला जर पर्वकाळ कोणता असेल तर गुढी पाडव्याचा. नंबर 2, आजचा सप्ताहाचा कितवा दिवस आहे? दुसरा. आजचा पर्वकाळ आहे का, अक्कलकोटचे स्वामी आहेत का नाही, त्या स्वामीचा आजचा असणारा जन्माचा असणारा दिवस आहे आजचा बरं का. हा पर्वकाळ तुमच्या सप्ताहामध्ये साधून आलेला आहे. आता तिसरा पर्वकाळ उद्याचा आहे का? उद्याचा पर्वकाळ असा आहे, संत मीराबाई महाराजांची समाधी सोहळा उद्याच्याला आहे. तुम्ही जर एवढे पत्रिकेवर नावं जर लिहिलत ना तर एकदम आनंदाची गोष्ट होईल बरं का. संत मीराबाईचा सोहळा सुद्धा उद्याचा आहे. रामानुजाचार्याची असणारी जयंती म्हणजे जन्माचा भाग सुद्धा याच्यामध्येच आहे. आणि एवढंच नाही, प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म सोहळा सुद्धा तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्येच आहे. विडाला विडाला. विचार करा, सप्ताहाची सुरुवात आहे गुढी पाडव्याच्या दिवशी. पहिला प्रश्न असा आहे, नेमकी ही गुढीच कुणा लावली अगोदर, याचा विचार करा. आपल्याला जर प्रश्न विचारला गुढी लावली कुणा, तर लोक म्हणतील नाही नाही आमच्या पप्पांना लावली, पप्पाच्या नंतर आजोबांना लावली. पण ही गुढी लावित असताना कोणत्या कोणत्या युगामध्ये कुणी कुणा गुढी लावली ती ऐका. नंबर 1, कृतयुगामध्ये जर सगळ्यात अग्रेसर जर गुढी कुणा लावली असेल तर कृतयुगामध्ये गुढी लावली भक्त प्रल्हादानं. पण कोणती लावली गुढी माहिती? ती गुढी लावली म्हणजे भक्तीची. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली. म्हणजे भक्त प्रल्हादानं पहिली जर गुढी कोणती लावली असेल तर ती भक्तीची असणारी ती गुढी लावली. भक्ती शब्दाचा अर्थ असा होतो, भक्ती ते न माना वैराग्य तो त्याग, ओ भक्ती ते युगामध्ये गुढी जर कुणी लावली असेल तर भक्त प्रल्हादानं. नंबर 2, त्रेता युगामध्ये जर गुढी जर कुणा लावली असेल तर अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म झाला. त्यावेळेला सुद्धा अयोध्या नगरवासियांनी सगळ्या जणांनी काय केलं माहिती? गुढ्याच उभा केल्या बरं का. देवाचा जन्म झाल्याच्या नंतर अयोध्या नगरीमध्ये द्वापार युगामध्ये ऐका,
श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर गोकुळवासियांनी वृंदावनाच्या परिसरातल्या लोकांनी सुद्धा गुढ्याच लावल्या. याला एक प्रमाण सांगतो, अभंग सगळ्याला पाठ आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. आणि त्याचं तिसरं चरण बघा आता, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी. म्हणजे त्यावेळेला सुद्धा द्वापार युगामध्ये सुद्धा गुढीच लावली. आणि कलियुगामध्ये गुढी जर कोण लावत असेल तर आपल्या वाड वडिलांनी गुढी लावलेली आहे, म्हणून आपण गुढी लावतो. विडाला विडाला. याच गुढीच्या बाबतीमध्ये आळंदी निवासी माऊलींनी वर्णन असं केलेलं आहे, माझ्या मनातली असणारी गुढी जर मी कुठं घेऊन जाईल तर कुठं घेऊन जाईल? माऊलींनी सुद्धा असणारी गुढी, ती गुढी म्हणजे पताकाची गुढी कुठपर्यंत नेली? पंढरपुरापर्यंत. आता ऐका, आजचा जो दिवस आहे का नाही, तर आजच्या दिवसाचं वर्णनच असं आहे. अक्कलकोटचे असणारे स्वामी आहेत, तर त्या स्वामीजींचं एक वाक्य सगळ्यात मोठं आहे. कोणतं? बोला ना. त्यांचं सगळ्यात मोठं वाक्य जर कोणतं असेल तर, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त हे स्वामीजीनीच म्हणावं बरं का, आपल्यासारख्या माणसानं म्हणू नये. काही लोक म्हणतात तू फक्त हांदगुड, मी महाग आहे. पण एक सांगतो, फक्त स्वामीजीनीच असं म्हणावं, आपल्यासारखे नाही. आपले काय करतात माहितीये का, त्याला नुसतं पुढं घालतात आणि लय जर मोठं संकट तर पळून जातात. मग पण स्वामीजीचं वाक्य आहे, तो भिवू नको. जे तुला कार्य करायचं ना, चांगलं कार्य करण्याकरता सुरुवात कर, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको. अजिबात भ्यायचं नाही. का? स्वामीजीचा असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद आहे. दुसरा असणारा पर्वकाळ, असे एक आणि दोन नाही, असंख्य असणारे पर्वकाळ आपल्या सप्ताहामध्ये आहेत. आणि हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे वैयक्तिक एक जणाचा, कुणाचा सुद्धा, कुणाचा आहे का वैयक्तिक? कुणाचाच नाही. सप्ताह जर कुणाचा असेल तर हा सप्ताह आहे. संपूर्ण आपलं जे गाव आहे का नाही, ग्रामाचं असणारं दैवत म्हणजे हनुमंतराय. आणि हा कुणाचा असणारा सप्ताह आहे? एकट्या कुणाचा नाही, फक्त हनुमंतरायाचा असणारा हा सप्ताह आहे. आणि सगळ्या जणांचा असणारं सहकार्य आहे. म्हणून एक काम करायचं बरं का, आता 7 दिवसापर्यंत शक्यतो इकडं येत असताना फक्त घराकडले सगळे काम अगोदर थोडेसे जरा थांबवायचे. फक्त शेतातले काम म्हणजे फक्त जनावराला पाणी वैरण करणं एवढंच काम करायचे. सगळे जे असणारे जे दिवस आहेत का नाही, तर या सप्त्यामध्ये असणारे देऊन टाकायचे. कोणी जर म्हटलं का नाही नाही लय जुंधळा काढायला आलाय, लक्ष करा बरं का. जर तिकडं जर गुंग राहिला आणि पुन्हा जर काही संकट जर आलं आणि पुन्हा जर कोणी हनुमंतरायाकडे इकडे जर आला तर हनुमंतराय त्याला सांगतील जुंधळ्याकडेच जाय. हा ऐका बरं का, इकडं अजिबात तू येऊ नको. त्याचं कारण एक आहे, माझ्या सप्त्याला उपस्थित नव्हता तर संकट आल्याच्या नंतर इकडे आला ना, अजिबात इकडे यायचं नाही. त्याचं कारण एक आहे, या सप्ताह असणारा सगळ्या गावकरी मंडळीचा आहे. कुठं जरी बाहेर असेल तर सप्त्या करता हजर मात्र त्यांना राहायचं. विडाला विडाला. आणि इथं आल्याच्या नंतर प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहायचं. प्रत्येक कार्यक्रमाला. दुपारची कथा आहे,
कथेला असणार उपस्थित राहायचं. कोणी लोक म्हणतील नाही ना मी लय हुशार आहे, मला ऐकायची काय गरज आहे, तसं नाही. तुकोबाराने त्याला एक प्रमाण दिलं आहे. पंडित वाचक जरी झाला पुरता, शब्द ऐका बर का. कोण? पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके कानी. तो किती जरी मोठा झाला आणि किती जरी शिकलेला झाला का नाही, तर मोकळ्या मनानं इथं येन चटईवर बस आणि मोकळ्या मनानं असताना काय कर, ही कथा असणारी ऐक. काही लोक काय बोलत बोलत म्हणतात नाही त्या बाबाला कीर्तनच जमत नाही. कीर्तन नाही जरी जमलं तर विठ्ठल विठ्ठल तरी म्हणतो ना तो. कीर्तन म्हणजे हेच आहे बर का. हसवलं म्हणजे कीर्तन नाही. आणि कोणी जर एखाद्या दिवस निंदा जर करत असेल तर लक्षात ठेवा ना, ऐकत जर नसेल तर तो बहिरा झाल्याशिवाय राहणार नाही. कशामुळे माहिती? अरे देवाचं नामचिंत जर येऊन जर इथं ऐकत नसेल तर बहिरा झाल्याशिवाय राहत नाही. त्या भारुडामध्ये आणि बहिऱ्यामध्ये सुंदर असणारं वर्णन केलं आहे. बहिरा झालो या जगी, हा नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण. महाराज गर्भी बहिरा झालो त्या गुणे. बहिरा व्हायचं जर असेल तर कथा ऐकू नका, आणि कान जर चांगले ठेवायचे असेल तर कथा कीर्तन हरिपाठ मोकळ्या मनानं असणार ऐकायचं. कानामधला आवाज जात नाही. काही जणांना भाकर मारली की चटणी मागून आणते. त्याचं कारण एक आहे, अरे कान जर चांगले ठेवायचे असतील ना, या कानानं ऐकत असताना काय ऐकायचं माहिती? कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती. ते माझं विश्रांती डोळे भरोनिया मुख, डोळे भरोनिया पाही. ते माझं विश्रांती, ते माझं विश्रांती कान भरोनिया. एकदम छान प्रमाण साधलं बरं का. प्रमाणा करता टाळ्या वाजवायला एकदम छान. माणसाला सपोर्ट बी देणं गरजेचं आहे, म्हणजे इलेक्शनला फॉर्म भरते माणूस. सुंदर स्वरूपामध्ये असणारं प्रमाण आहे. पण आता सेपरेट म्हणा बरं का, माझ्या माग म्हणू नका. आता एकदम सेपरेट म्हणायचं, मी म्हणल्याला म्हणायचं नाही. हा कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. ऐका, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कोणी किती जरी हुशार झाला तर त्यानं काय करायचं, मोकळ्या मनानं का नाही. श्रीमंत जरी किती जरी असला, मी जरा पंक्तीला जेवतच नाही, जरा का रुतय का इथं काय. अरे श्रीमंत किती जरी झाला ना, त्यांना काय करायचं माहिती? आपला अभिमान सोडायचा, जेवायला कुठं बसायचं? पंक्तीला येऊन बसायचं. का? घरचा किती जरी स्वयंपाक चांगला असू द्या, पण त्या स्वयंपाकापेक्षा चांगला जर स्वयंपाक कोणता लागत असेल तर अन्नदानाच्या बाबतीमध्ये पंक्तीचा स्वयंपाक खायचा. का? निंदिले उपांना तेने पातलो मुख बंधना. अन्नाला कधी निंदायचं नाही किंवा काही नाही. चांगल्या स्वरूपामध्ये प्रसाद असणारा तो खायचा. आणि इथं आल्याच्या नंतर एकमेकाचा असणारा द्वेत भाव टाकून द्यायचा आणि एका गुणा गोविंदानं असणारा नांदायचं. सप्ताह आपला सार्थकला गेला म्हणायचं. विडाला विडाला. म्हणून या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताह करता आज द्वितीय दिवसाच्या बाबतीमध्ये जो कीर्तन रूपी सेवेकरिता जो अभंग घेतलेला आहे, तो अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा. आणि महाराज या अभंगामध्ये वर्णन असं करतात, बोलायचंच असेल तर काय बोला, तुमच्या मुखानं देवाचं नाव विठ्ठल 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 असं घेण्याकरता
सुरुवात करा. पण प्रश्न असा निर्माण होतो, ज्या देवतेचं नाव विठ्ठल विठ्ठल म्हणून घ्यायचं आहे किंवा आम्हाला म्हणायचं आहे, ही देवता किती महान आहे हो, याच्याकरता एक नाटाचा सुंदर असणारा अभंगच लिहिला आहे महाराजांनी. अभंग ऐका म्हणजे लक्षात येईल. नंबर 1, विठ्ठल आमचे जीवन. आमचं जीवन काय आहे? आमचं जीवन जर काय असेल तर आमचं जीवन आहे विठ्ठल. विठ्ठल आमचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. सगळ्या जणांचं विसावा जर काय असेल तर सगळ्या जणांचा असणारा विसावा आहे, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद, प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी. ऐका, विठ्ठलाचं नाव याच्याकरता घ्यायचं, कधी कधी जर पूजेला जर माणूस बसला ना तर ब्राह्मण देवता अगोदर तुम्हाला विचारते, सांगा तुमचं कुलदैवत सांगा आणि कुलाच्या बाबतीमध्ये देवी एक सांगा. 2 असतात बरं का, कुलदैवत वेगळं आणि कुलदेवी वेगळी. पण कुलदैवत आणि कुलदेवी दोन्ही जर आपलं जर कोणी एक असेल तर तुकोबारांनी सांगितलेलं आहे, विठ्ठल कुळीची दैवत. आपल्या सगळ्या जणांचं कुळीचं दैवत जर कोण असेल ना, कुणाला माहित जरी नसलं तर असं म्हणायचं, आमच्या कुळीची देवता कोण आहे? पंढरी शास्त्राला माझा जीव विठ्ठल माझा भाव, तुला धर्मदेव विठ्ठल विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. 3रा शब्द ऐका, विठ्ठल विस्तारला जगी, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. पुढं विठ्ठल मुनी मानसी. आपल्या सगळ्या जणांच्या बाबतीमध्ये तुकोबारांनी एक प्रमाण दिलेलं आहे, विठ्ठल जीवाचा जिवाळा, विठ्ठल कृपेचा कोबळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावी येला चाळा विश्व विठ्ठले. आणि शेवटचं चरण आहे का, आपल्या सगळ्या जणांचं आई वडील गणगोत जर कोण जर असेल ना तर सगळ्या जणांचं गणगोत सगळ्यात मुख्य पॉइंट सांगितलेला आहे, विठ्ठल माझी माता आहे, विठ्ठल माझा पिता आहे, बहिणी बंधू चुलता सगळा असणारा माझा या ठिकाणी विठ्ठलच आहे. पण तुकोबाराय वर्णन असं करतात, या ठिकाणी सगळं गणगोत जर माझं कोण असेल ना विठ्ठलच आहे, म्हणून मी सुद्धा विठ्ठलाचं नाव घेतलं आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुखानं विठ्ठलाचं नाव घ्या. अभंगाचं पहिलं
आपल्या मुखानं नेमकं विठ्ठल का म्हणायचं याचं काही कारण सांगितलं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. मग विठ्ठलाचं नाव घेत असताना मोकळ्या मनानं असताना ते विठ्ठलाचं नाव घ्यायचं. विठ्ठल नावामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी शक्ती आहे. दुसरे नाव घेताना तरी छातीवर अंतकरणावर एवढा भार पडत नाही. पण एक सांगू, काही लोक एखाद्या वेळेस मृत्यू होत असताना म्हणतात त्यांना झटका आला, हार्ट अटॅक आला आणि मृत्यू झाला. पण विठ्ठल नावामध्ये एवढी किंमत आहे, पॉवर आहे. विठ्ठल नाव घेत असताना कुणाचे हृदयाचे ठोके जर कमी झालेले असतील तर नाव घेतल्याबरोबर ठोका वाढतो. प्रयत्न करण्याकरता सुरुवात करा. साधारण म्हणता येतं पहिलं बरं का, साधारण म्हणता येतं, पण ठ म्हणत असताना ठला थोडासा ताकद लागते बरं का. विठ्ठल शब्द कसा आहे पहा. ठ म्हणत असताना त्या ठ वर मात्र जास्त ताकद लावावी लागती. हृदयाची स्पीड जर कुणाची कमी असेल म्हणजे ठोके जर कमी असतील तर विठ्ठल म्हणल्याच्या नंतर ठोका वाढतो. म्हणजे हार्ट अटॅकचा झटका मात्र त्याला अजिबात येणार नाही. त्यानं फक्त एक काम करायचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, फक्त मुखानं असणार विठ्ठल 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 असणार म्हणायचं. कुणी जर म्हणलं ना मी म्हणणारच नाही, तुम्ही कितीही सांगा, नको म्हण. ते मुख्य बातम्या तुम्हाला माहिती आहेत का टीव्हीवरच्या? मग कुणी जर नाही म्हणला ना मग त्याला मुख्य बातम्याच पुन्हा बरं का. पुन्हा मग पाणी जरी म्हणलं की बोलताच येत नाही तर काय पुन्हा मग. आणि चांगलं जर बोलायचं असेल, चांगलं जर बोलायचं असेल तर मग एक काम करायचं, शेवटपणापर्यंत एकदम शेवटच्या क्षणापर्यंत ही वाचा जर चांगली ठेवायची असेल तर काय म्हणायचं माहिती, फक्त विठ्ठल असं म्हणायचं. सगळेजण एकदा टाळी वाजून भजन करा एकदा. हरी विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा. ज्यांनी ज्यांनी टाळी वाजवली, ज्यांनी ज्यांनी मुखानं म्हटले का नाही, ह्याच्यावरून कधी सुद्धा अर्धवायू होणार नाही बरं का. कळलं ना? हे असं कधी होणार नाही. मुखावून कधी सुद्धा नाही असं, हा अजिबात नाही. त्याचं मुख सुद्धा पवित्र, हात सुद्धा पवित्र. पवित्र ते कुळ किंवा देश, हरीचे दास जन्म घेती. पवित्र सोबळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव.
पण काही जण म्हणत असताना काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अरे काय जीवावर आलं का काय आलं? देवाचं नाव घेत असताना इतकं सुंदर नाव घ्यायचं, जशी सासू आपल्या जावयाचं वर्णन करते का नाही, काय माय आमचे जावाई म्हणजे जावाई, एवढ्या प्रेमानं काय करायचं, देवाचं नाव असणार घ्यायचं. त्याच्यानंतर असणारी देवाची असणारी ती प्राप्ती आहे विठ्ठल. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर त्याला मुका होण्याची कधी असणारी गरज पडणार नाही. मुका झालो वाचा गेली. हा महाराज, त्याला मुका होण्याची गरज नाही. आपल्या मुखानं फक्त काम काय करायचं, देवाचं असणारं नामचिंतन विठ्ठल म्हणायचं. नंबर 2 बोलावा विठ्ठल. नंबर 2 ला पहावा विठ्ठल. पाहत असताना जर काही पाहायचं असेल तर कुणाला पाहायचं माहिती, कुणाला? विठ्ठलाला. याला एक दृष्टांत देतो जुन्या काळामधला. अगोदर लग्न करण्याच्या समारंभाच्या अगोदर मुलीला पाहण्याकरता जायचे बरं का. कधी? अगोदर. मग त्या मुलीनं काय करायचं, असं पदर वगैरे घेऊन असं बसायचं, नवरदेवानं यायचं ना असं बघायचं. असं त्या बिचारने काही मान करायची नाही बरं का. पण तेवढी जरी मान खाली असेल तर नवरदेव असा खाली वाकून बघायचा. पण हे रूप कसं आहे सांगू, काही कालांतरापर्यंतच टिकतं. तेवढंच प्रेम मात्र मूक मात्र बघू वाटतं. एकदा जर वय पुढे निघून गेलं का नाही, काही म्हाताऱ्या माणसाला म्हणा आता तोंड बघू वाटायलंय का, ते म्हणतात तोंडच बघू वाटत नाही. पण विठ्ठलाचं वर्णन असं केलेलं आहे, तुम्ही सकाळी बघा, ऐका बरं का, सकाळी बघा, दुपारी पहा, मंदिर बंद होण्याची जरी वेळ असेल तरी विनंती करतात आम्हाला दर्शनाला जाऊ द्या हो. म्हणजे रात्रीचे 12 जरी वाजले तर देवाचं अस्तर जर दर्शन जर विठ्ठलाचं जर घेतलं ना, माणूस असा प्रसन्न होतो. काही लोक म्हणतील विठ्ठलाचं दर्शन घेतल्याच्या नंतर होतं तरी काय, देवाचं शिरकमल पाहिल्याच्या नंतर हा चेहरा बघितल्याच्या नंतर काय होतं. कधी कधी पंढरपूरला गेल्याच्या नंतर पायाचं दर्शन होत नाही. महिमा ऐका बरं का, पायाचं दर्शन होत नाही, गर्दी भरपूर असते. त्यावेळेला लोक म्हणतात नुसतं आता काय करू, मुखदर्शन घेऊ. पण मुखदर्शन घेतल्याच्या नंतर सुद्धा किती फायदा, याला एक प्रमाण सांगतो. मुखदर्शन जरी देवाचं घेतलं ना, अनंत असणारे पाप सुद्धा असणारे जळून जातात. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्म हत्या मुख ओ वाळू आरती माझ्या पंढरीनाथा, ओ वाळू आरती माझ्या पंढरी, सगळ्या जणांनी ऐकलं. याच्यामध्ये एक महत्व असं सांगितलेलं आहे, किती ब्रह्महत्याचा नाश होतो, कोटी. पण शब्द ऐका बरं का, आता कोटी शब्दामध्ये किती लाख येतात, 100 लाख बरं का. मग तुम्ही अर्थ कसा लावणार माहिती, आता देवाचा एकदा जर चेहरा पाहिला तर किती लाख पाप जळून जातं. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती म्हणजे 100 लाख वेळेला पाप जळून जातं. पण याच्या पुढला एक महिमा आहे का, हे कुणाला माहिती नाही बरं का. ज्यांनी महाभारत नावाचा ग्रंथ वाचला त्याच्यामध्ये त्याचा महिमा सांगितलेला आहे. आता जी शिकलेली मंडळी आहेत ना, त्यांनी लक्षात ठेवा बरं का. आता जुन्या काळामध्ये लिहित असताना एक पद्धत अशी होती, 100 लाखापेक्षा जर आकडा जर पुढे गेला तर त्याला शब्द लावायचे कोटी. शब्द ऐका बरं का,
100 लाखापेक्षा आकडा जर पुढे गेला तर त्याचं अनेक वचनामध्ये रूपांतर असं केलेलं आहे. पुढली संख्या मात्र सांगता येत नाही. कोटीच्या पुढं किती? 1 कोटीच्या पुढं. मग त्यांनी काय केलेलं आहे? तिथं फक्त कोटी शब्द लावलेला आहे. पण कोणी शिकलेली मंडळी जर त्याचा अर्थ असा लावत असतील, फक्त कोटी ब्रह्महत्या एवढंच पाप जळतं, तर त्याचा अर्थ असा नाही बरं का. त्याचा अर्थ असा आहे, जेवढे तुमच्याजवळ पाप असतील ते सगळेच पाप जळून जातील. मग संख्या तुमच्यासारख्या माझा बांधाला बांध नाही बरं का. आता तुमच्या दृष्टांत सांगतो बरं का, उद्यापासून नाचावं बरं का. अहो, इथं शेवट होईपर्यंत, काला होईपर्यंत मोकळ्या मनानं नाचा. मी त्याला दृष्टांत सांगतो. कुत्र बघा, बघितलं असलं तर. कधी बघितलं का तुम्ही? त्याच बंदच होत नाही नाचायचं. मग इथं जर कोणी नाही नाचलं ना, तुमच्याकरता नाही बरं का, उद्यापासून आता इथं जर नाही कोणी नाचलं तर मोकळ्या पटांगणामध्ये त्याला देव मात्र नाचवल्याशिवाय राहणार नाही त्या. हा, म्हणून या ठिकाणी जळती दोषाचे डोंगर. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख. याला आणखी एक प्रमाण देतो कोटी शब्दा करता. कुणाला जर प्रभू श्री रामचंद्रजीची आरती जर येत असेल तर त्या आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. गायी गोप विप्र्याचार संध्या वंदन, आपूज्य लिंगा पूजन साधू दर्शन, जय जय बोलती सुशब्दी जन, आणि कोटी युगे राज करी रघुनंदन. प्रभू श्री रामचंद्रजीचा अवतार झाल्याच्या नंतर किती कालावधी झाला, पण आज सुद्धा देवाचं नाव आहे. म्हणजे कोटी शब्दाचा अर्थ म्हणजे कोटी नाही तर असंख्य असणारा तो शब्द आहे. विठाला म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. पाहायचंच असेल तर डोळे भरून या पाहिन तुझे मुख, ते मजी सुख. फक्त बघायचं असेल तर देवाचं असणारं रूप बघायचं. मुखी वाणी
कानी कीर्ती डोळे मूर्ती देखावया. आणि पुढं वर्णन असं केलेलं आहे, तुकोबाराय सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार, विठोबार खुमाई, विठोबार, विठोबार. उत्तर चरणामध्ये असा दृष्टांत दिलेला आहे, वर्णन असं केलं आहे, देवाला जर आपलंसं करायचं असेल तर करावा विठ्ठल जीव आणि भाव. जीवाना असणारा विठ्ठल करावा, पण कसा करावा माहिती, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. भाव शब्दाचा अर्थ असा होतो, भाव म्हणजे प्रसन्नता. करावा विठ्ठल जीव भावे, जीव म्हणजे आपला जीव, जीव जरी गेला तर माग सरायचं नाही, विठ्ठल मात्र आपलाच करायचा. आणि पुढं वर्णन केलं आहे, करावा विठ्ठल जीव भाव. भाव शब्दाचा अर्थ म्हणजे प्रसन्नता. देवाला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर नंबर 1 जीवानं आणि नंबर 2 भावानं. मग पुन्हा केला, आतापर्यंत एक भक्त नाहीत, असंख्य असणारे भक्त आहेत. फक्त उद्या मीराबाई महाराजाचा असणारा पुण्यतिथीचा सोहळा आणि समाधीचा असणारा सोहळा आहे. फक्त मीराबाईचं चरित्र सांगून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. उदयपूर नावाचा असणारा नगर, रतनसिंह नावाचा असणारा राजा, सोड चालू ठेवा, त्या राजाला असणारी एकच कन्या, तिचं नाव मीराबाई. आणि लहानाची थोडी मोठी होत असताना आपल्या आई वडिलाच्या सोबत असणारी देवाची पूजा करण्याकरता मंदिरामध्ये जाऊ लागली. त्या मीराबाईचं एक वर्णन असं केलेलं आहे, मीरा गुणवंती लावण्याची खाणी. शब्द ऐका बर का, मीरा गुणवंती लावण्याची खाणी, आवड येते मनी माय बापा. किती गुणवंती, अहो तिचं काय वर्णन करावं. गुण म्हणजे गुणाची असणारी ती खानच. आता आपल्या लेकराचं काय वर्णन करावं. दृष्टांताचं सांगायचं म्हटलं तर सर शाळेमध्ये शिकवू लागले, गणिताचा तास चालू होता आणि सर पुढे म्हणू लागले, एकावर एक किती, एकावर एक म्हणा की, एकावर 2, एकावर 3, एकावर 4, एकावर 5, एकावर 6. आता तुम्ही जसं म्हणाला का नाही तसा सगळा वर्ग म्हणू लागला, फक्त एकटच मध्ये म्हणत नव्हतं. सर म्हणले एवढा वर्ग म्हणाला, एकटच का म्हणा. आता आमचा खेळ तसाच आहे बरं का, सगळे लोक येऊन पाया पडू द्या आणि एकाच माणसानं गपचून बसू द्या, आम्हाला राग येतो बरं का. तसंच सगळा वर्ग म्हणू लागले. सरला काही वाटलं नाही, पण जे एकटं गप बसलं होतं त्याच्या बाबतीमध्ये सरला थोडंसं टेन्शन आलं. त्याला उठवलं, म्हणजे ओठ,
सर म्हणला काय झालं? अरे सगळा वर्ग म्हणतो म्हणले, तू का म्हणत नाही? सर म्हणला मला असं वाटलं तुम्हाला पगार जास्त आहे, तुम्हाला काही चांगलं येतं असेल म्हणले, तुम्हाला काही जमत नाही म्हणले उजळणी. म्हणलं अजिबात नाही. तुम्हाला पुन्हा भरती केलं की काय नाही की म्हणले, अजिबात नाही म्हणले. आणि हे पोरही म्हणले माझे मित्र तुमच्या मागच म्हणतात म्हणले. कसं काय? त्याचं कारण एक आहे म्हणले, तुम्ही म्हणत असताना तुमची चूक होते म्हणले. कसं तुम्ही म्हणता? एकावर एक 11, एकाच्या वरी एक ठेवल्याच्या नंतर किती झाला? 11. ऐका, एकावर 2, एकावर 3, एक एक तुम्ही रचितच चालला म्हणले वरी. कशावर? एकावर. खालचा दम धरील का म्हणले तो? खालचा दम धरील का म्हणले तोपर्यंत? खालचा दम धरणार नाही म्हणजे मरून जाईल ना म्हणले. अशी उजळणी म्हणू का म्हणले. आता असल्या गुणवान लेकराला आपण काय शिकवावं? दुसरा दृष्टांत आहे का? आजोबा आणि नातू बाजूवर बसले होते ना, अचानक स्वरूपामध्ये शिक्षक येऊ लागले. आजोबाला असं वाटलं शिक्षकाला बघून आपला नातू भिल. नातवाला म्हणले बाज खाली जाऊन लपून बस. कुणाला? नातवाला. शिक्षक केलेत. नातू म्हणला तुम्ही जाऊन बाजूच्या खाली लपून बसा. ती म्हणले मी लपायची काय गरज आहे? मला शाळेमध्ये म्हणले एक दिवस शाळा बुडवली होती, मी सरली सांगितलं माझे आजोबा मेले म्हणले. आता असल्या गुणवान लेकराला काय शिकवावं मला सांगा ना. त्यावेळेला मीराबाईचं वर्णन असं केलं आहे, मीरा गुणवंती लावण्याची खाणी. मीरेचं वर्णन केलेलं आहे. मीरा एवढी गुणवान होती की देवाची भक्ती सुंदर स्वरूपामध्ये. एक दिवस घटना अशी घडली, मीराबाईची असणाऱ्याच्या बाबतीमध्ये एक मैत्रीण होती थोडीशी वयानं मोठी. तिचा असणारा विवाह झाला आणि विवाह झाल्याच्या नंतर मीराबाईनं छंद घेतला, पप्पा माझा सुद्धा तुम्ही विवाह करून टाका. त्या लेकराला काय माहिती? आई वडिलांना समजावून सांगण्याकरता एक कृष्णाची मूर्ती आणली. मीराबाईला सांगितलं हेच तुझे मालक. होय पप्पा, मग याची भक्ती कशी करावी लागते? चरणकमलाची सेवा, यांना अन्न भोजन, यांना स्नान घालणं, सगळी असणारी सेवा करायची. मीराबाईला असं वाटलं हेच माझे पती आहेत. वेळ अशी झाली, लहानाची मोठी झाली आणि देवाला तिनं पतीच मानलं. उपवर झाल्याच्या नंतर बापानं असा विचार केला की आता मीराबाईचं असणारं लग्न करायचं. त्यावेळेला मीराबाईनं सांगितलं, पिताजी त्याने केला असे माझा अंगीकार, नका पाहू वर दुजा आता. देवानं माझा अंगीकार केलेला आहे, माझं मात्र आता लग्न मात्र तुम्ही लावून देऊ नका. त्यावेळेला राजाची मुलगी असल्यामुळे लोक दूषण ठेवू लागले. राजानं काय केलं? विषाचा प्याला भरला, पत्नीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं मीराबाई करता हे विष देऊन द्या. आई आली आणि आईनं असणारा विषाचा प्याला मीराबाईच्या हातामध्ये दिला. त्यावेळेला देवाकडे असणारा प्याला घेऊन गेली आणि देवाला बोलण्याकरता सुरुवात केलं, देवा तुझं भजन केल्याच्या नंतर जर विषाचा प्याला हातामध्ये येत असेल तर भावी काळामध्ये तुझं कुणी सुद्धा भजन करणार नाही. आता विनोदानं सांगतो बरं का, तुम्ही फक्त एक काम करायचं, आलेल्या महाराजाला फक्त श्रीफळच द्यायचं. काय महाराज इथं कीर्तन झालं असा निघाला का नाही महाराज? महाराजाला असं कधीच म्हणता येत नाही माझं पाकिट आणून द्या. काय म्हणावं लागतं त्याला? श्रीफळ आणा की. आता मग तुम्ही सुद्धा काय करायचं माहिती का? श्रीफळ द्यायचं. पुढल्या वर्षी महाराज येणार. हा अजिबात ना, तारीख शिल्लक नाही म्हणतं. ही भक्ती म्हणजे अशी झाली बरं का. मीराबाई महाराजांनी सांगितलं, देवा तुझी भक्ती करत असताना जर विषाचा प्याला येत असेल तर भावी काळामध्ये भक्ती कोणी सुद्धा करणार नाही. त्यावेळेला मीराबाई महाराजांनी त्या मूर्तीला असणारा असं विष दाखवण्याकरता सुरुवात केली आणि सांगितलं, देवा तुझी भक्त करत असताना मला विषाचा प्याला आलेला आहे. मीराबाई महाराजांना तेव्हा करुणिया कृष्णाचे चिंतन, देवाचं नामचिंतन केलं, तेवढा असणारा विषाचा प्याला पिऊन टाकण्याकरता सुरुवात केला. घटना अशी घडली, बाधा कुणाच्या मूर्तीवर व्हायला पाहिजे होती? मीराबाई महाराजांच्या. पण बाधा कुणाच्या मूर्तीवर झाली माहिती? मूर्ती झाली काळी देवाजीची. बाधा कुणाच्या मूर्तीवर झाली? देवाजीच्या मूर्तीवर. राजा आला, मुलीचे पाय पकडले, संत मंडळी आले, मुलीचे पाय पकडले आणि सगळ्या जणांनी मीराबाई महाराजांना संत मानण्याकरता सुरुवात केली. पिताजींनी सांगितलं, मीराबाई जशी मूर्ती पहिली होती का नाही तशाला तशी मूर्ती आणखी करून दाखव. मीराबाई महाराजांनी एकच शब्द देवाला बोलला, देवा अरे पाठीमागलच्या काळामध्ये कालिया नावाच्या सर्पाला मारण्याकरता यमुनेच्या डोहामध्ये उतरला, तेवढा विषाचा असणारा डोह असून सुद्धा तुझ्या शरीराला बाधा झाली नाही आणि एका गिलासानं बाधा झाली का? पहिल्यासारखा देवाला हो. देवानं काय केलं? पूर्व सगळं शरीर केलं
आज सुद्धा जर कोणी उदयनगरीला जर गेलं ना, तर आज सुद्धा देवाच्या कंठाच्या ठिकाणी फक्त काळी असणारी रेषा आहे. मीराबाईनं देव जर कसा केला असेल तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, आणि देवाला करत असताना करावा विठ्ठल जीव भावे. विडाला विडाला. तुकोबाला सांगतात, मी सुद्धा देव करत असताना तशाच पद्धतीमध्ये असणार केला. देव बोललो, देवाचं नाव. नंबर 2 देवाला पाहिलं, आणि नंबर 3 ला असणारा देवाला सुद्धा आपलंस करून घेतलं. त्याच्यामुळं माझं मन मात्र परत येत नाही. अभंगाची झाले हाव भारी, सांगतात, येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. मन असावं पण हाव भरीच असावं. कशा करता असावं माहिती का? हरिपाठ जर सुरुवात केला तर दुसऱ्याला म्हणूच देऊ नये. कशा करता हाव बरं असावं? आपल्या करताच असावा. दुसऱ्याला हरिपाठ म्हणूच द्यायचं नाही. जागराला बसला की कुणाला गवळण म्हणूच द्यायची नाही. आपणच म्हणत राहायचं. काकड्याला सुद्धा आपणच म्हणायचं. अरे हाव भरी मन असावं पण कशा करता असावं माहिती? परमार्था करता हावभरी मन असावं. पण काही जणांचं हावभरी मन याच्या करता आहे, 2 वर्षामध्ये आता शेजारचं एकरभर निघणार आहे, बांधच मध्ये आहे फक्त. अरे असा समुद्रापर्यंत खरेदी करीत जा बर का, पण त्याचं मन मात्र कधी समाधान होणार नाही. संसारामध्ये कधी तृप्ती होणार नाही. येणे सोसे मन झाले हव भरी. देवाचं नाव घेण्याकरता, मुख पाहण्याकरता, आपलासा करण्याकरता माझं मन हावभरी झालेलं आहे. होय महाराज, तुमचं मन परत येत नाही, पण त्याला काही बंधन सांगितलं. बंधनापासून उकलेली गाठी. बंधन कोणते कोणते ते आहे का बरं का?
कुणाला बंधन कीर्तनाला यायचं आहे पण घरामध्ये सोनं आहे, कीर्तनाला येता येत नाही. कुणाला बंधन आहे कीर्तनाला यायचंय, घरचे सगळेच कीर्तनला गेलेत, घरी कोणीतरी थांबावं लागेल बरं का. काही जणांना शेतातून कीर्तनाला इकडे यायचंय पण आकड्यावर कोणीतरी लागतच. काही बंधन आहेत, कुणाला नातवाचं बंधन, कुणाला पत्नीचं बंधन, कुणाला संसाराचं बंधन. पण सगळ्यात पुढलं बंधन, सगळ्यात मोठं बंधन सांगतो, सगळ्यात जर मोठं बंधन कोणतं असेल तर एकदा जन्माला येणं आणि एकदा मरणं हे सगळ्यात मोठं असणारं बंधन आहे. तुकोबाराय सांगतात हे जन्माला येणं आणि मरणं हे सगळ्यात मोठं बंधन मी काय केलं माहिती, तर हे सगळं बंधन असणार याची जी गाठ होती का नाही, ही गाठ मी सगळी काय केली असती, उकलून टाकली, म्हणजे गाठ असणारी सोडली. याला एक प्रश्न सांगतो, माणूस आतल्या गाठीचा असावा का मोकळ्या मनाचा असावा? काही माणसं वरूनच टोपीला इस्त्री हे ते कडक कडक राहायचं, पण लोक म्हणतात कशाला महाराजाच्या नादाला लागला, वरून तुम्हाला दिसतं तसं मधून नाही बरं का, ते मधून मात्र ते आतल्या गाठीचं आहे. आणि माणसानं कसं असावं माहिती, मोकळे मन रसाळ वाणी, माणसानं असं मोकळं राहावं नुसतं नदीच्या पाण्यासारखं, आतल्या गाठीचा माणूस मात्र नसावा. काही जण काय म्हणतात भजनी सुद्धा बरं का, उचल उचल प्रमाण, उचल 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 प्रमाण, उचल उचल, आणि पुन्हा चरण विचारलं का नाही, मला पाठ नाही काय तेवढंच म्हणावं का पुन्हा. आता काही जण अपमान सुद्धा करून देणारे आहेत. ऐका, बंधनापासून उकलिली गाठी, देता आली मिठी सावकाश. तुकोबाराय सांगतास मी मात्र देवाच्या चरण कमलाला सावकाश असणारी मिठी दिली. होय महाराज, इथपर्यंत आम्हाला कळालं, पण पुढं तुमचं जे जीवन झालं ते कसं झालं? तुकोबाराय सांगतात माझ्या शरीरामध्ये 2 जण राहण्याकरता होते, त्या दोघाला मी पकडलं, घराच्या बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाला असणारं बसवलं, अभंगाचं शेवटचं चरण.
शेवटचा दृष्टांत सांगतो. कीर्तन रूपी सेवा सांगता करतो, म्हणजे जेवढं पाठ करून आलो का नाही तेवढं माझं भांडवल संपत बरं का पुन्हा. कारण ह्या अभंगावरचं मला दुसऱ्या अभंगामध्ये सांगता येत नाही. फक्त शेवटचा प्रश्न लक्ष देऊन ऐका बरं का, महत्वाचा आहे. सध्याच्या कालावधीमध्ये कुणाच्या घरामध्ये हरभरा आहे, कुणाच्या घरामध्ये गहू आहेत, कुणाच्या घरामध्ये ज्वारी आहे. दृष्टांत कसा लक्ष देऊन ऐका बरं का. पहिलं घर मालानं सगळं पोत्यानं भरलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला विठ्ठलाला आणून मध्ये ठेवायचंय घरामध्ये. लक्ष करा. मग काय करावं लागेल अगोदर? लक्ष करा. पहिले जे पोते आहेत का नाही तेवढे काय करावं लागतील? सगळे बाहेर काढावं लागतील बरं का. आता ऐका, याला दुसरा एक दृष्टांत. लक्ष्मणाला शक्ती लागली, हनुमंतराय द्रोणागिरी पर्वतावर गेले, तिथं गेल्याच्या नंतर कशाचा शोध घेऊ लागले? वल्लीचा. पण वल्लीचा शोध घेत असताना वल्लीच हाताला लागना. त्यावेळेस त्यांनी काय केलं माहिती? सगळा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. तो दृष्टांत सोडून द्या. ती जशी वल्ली हनुमंतरायाच्या हाताला लागत नव्हती ना, तसं कुणाला जर शरीरामधले जर कामन क्रोधच बाहेर जर काढायचे असतील तर हे कुणालाच आवडत नाहीत. पण तुम्ही जर ह्या शरीरामध्ये हात जर घालायचा म्हटलं तर तुमच्या सुद्धा हाताला हे लागत नाहीत. लक्ष करा बरं का दृष्टांत कसा आहे ते. कुणाला असं वाटतं की आपल्या शरीरामधले हे दोघ जण बाहेर काढायचे आहेत, पण निघत नाहीत बरं का. अजिबात निघत नाहीत. कुणाचं वय 60 वर्षाचं होऊ द्या, 70 वर्षाचं होऊ द्या, पण त्याच्या सुद्धा शरीरामधले हे विकार मात्र बाहेर निघत नाहीत. चाकूरला जरी गेला आणि दुकानाच्या बाहेर जर ती पुतळा उभा केला असतो का नाही कपडे घालून असा, तरी म्हातारा माणूस असा बघत बघत जाऊन नालीमध्ये जाऊन पडतो. म्हणजे हे वय एवढं जरी झालं तरी सुद्धा शरीराच्या बाहेर निघत नाहीत. एवढे खतरनाक दोघ जण गिराईक बरं का. आणि कोण आहेत हे ऐका. नंबर 1 काम आणि नंबर 2 क्रोध. भरपूर माणसं म्हणतात याला बाहेर काढायचं, बाहेर काढायचं, बाहेर काढायचं, पण निघत नाही. नंबर 2 क्रोध. भरपूर लोक आहेत रागावर त्यांनी मात केलेली आहे, पण कधी कधी किती जरी असला शांत बसणारा माणूस तर कधी कधी काठी उचलितोच बरं का. कधी कधी काठी उचलितोच. म्हणजे रागावर सुद्धा त्याची मात होत नाही. याला भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे का. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धे नमिह वैरिणम. माऊलीने याच्या करता दोघा करता काही ओव्या टाकलेले, ते ओव्या आहे काय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नंबर 1 तव हृदय कमळ आरामू जो योगी यांचा निष्काम कामू तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगण्याकरता सुरुवात केलं. अर्जुना हे कसे गिराईक खतरनाक आहे ते ऐक. नंबर 1 तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानी जती. कृतांत शब्दाचा अर्थ होतो यम. यमाला कधी कुणाची दया आली का? कुणाला सुद्धा असणारी दया आली नाही. जसा यम मारतो का नाही तसं हे दोघ जण जर मनात जर आलं का नाही चांगल्या चांगल्या माणसाला सुद्धा मार खाण्याकरता लावतात. भरपूर महाराजांनी मार काढला, पण कोणामुळे माहिती? ह्या 2 गिराईकामुळं. हो, काही नेते लोकांनी मार खाल्ला. कुणामुळं? ह्या दोघांमुळंच बरं का. चांगल्या चांगल्या माणसांनी मार खाल्ला. कुणामुळं? ह्या 2 जणांमुळं बरं का. म्हणजे हे 2 गिराईक असे आहेत, हे चांगल्या चांगल्या माणसाची वाट जर लावायची म्हटलं तर हे 2 गिराईक आहेत. बरं, ह्यांना जर बाहेर काढायचं म्हटलं तर ऐका. नंबर 2 ओवी. हे ज्ञान निधीचे भुजंग. शब्द आहे का. साप वेगळा आणि भुजंग वेगळा. साप साधारण, पण हे भुजंग आहेत. हे ज्ञान निधीचे भुजंग विषयदरांचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. जे हरिपाठ म्हणतो, भजन करतो, टाळ वाजवतो, यांच्या माग तर हे काठी घेऊनच लागलेले आहेत. कोण? काम आणि क्रोध. नंबर 3 हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे रजाचे कीर झाले परी तमासी पडियंते भले
तेने निजपद या दिधले प्रमाद मोहो. पुढली ओवी ऐका. ब्रह्मदेवाने एक दिवस निर्णय घेतला, या दोघा जणाला असणार बाहेर काढायचं. माऊलीने वर्णन केलं ब्रह्मदेवा करता. हे अंगात व घडले, जीवीची आथी जळले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. ब्रह्मदेवानं यांना शरीराच्या बाहेर काढण्याकरता मध्ये हात टाकले, पण ब्रह्मदेवाच्या सुद्धा हे हाताला लागले नाहीत. तर आपल्या हाताला कधी लागतील? हे अजिबात कधी सुद्धा असणारे हाताला लागणार नाहीत. एवढे असणारे हे जबरदस्त दोन गिराईक आहेत. या ओव्या कळत नसतील तर एकनाथ महाराजाचं भारुड यांच्याकरता स्पेशल भारुड त्यांनी रचलेलं आहे. कसं गिराईक आहे ते पहा. हरी आसी ही थट्टा, भल भल्यासी लावेला बट्टा. आसी ही थट्टा, भल भल्यासी आसी ही थट्टा, भल भल्यासी लावेला बट्टा. ब्रह्मदेव त्रिलोक्याचा शोधी, थट्टेने हरविला बोधी. केली नारदाची नारदी, आसी ही थट्टा. थट्टा दुर्योधनाने केली, 45 भीमाची आणली. गदा घाई मांडी फोडिली, आसी ही थट्टा. आसी ही थट्टा, भल भल्यासी लाविला बट्टा. आसी ही थट्टा, भल भल्यासी लाविला बट्टा. एक आणि दोन चरणाचं नाही, 9 चरणाचं असणारे भारुड आहे. आणि या सगळ्या जणांची यादीच त्या भारुडामध्ये दिलेली आहे. कोण कोण ऐका. थट्टा गेली शंभूपासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, आसी ही थट्टा. बस संपत आला. राहू द्या बरं का, राहू द्या. हा. थट्टेने मेला दुर्योधना, भस्मासुर गेला भस्म होऊन, वाली ही मुकला आपुला प्राण, बरी नव्हे थट्टा. विराट राजाचा मेहुना, नाम तयाचे कीचक जाना, त्याने घेतले बहुताचे प्राणा, बरी नव्हे थट्टा. आरण्यात होता भृगु ऋषी, थट्टा गेली त्याचे पासी, भुलवुनी आणिला अयोध्येसी, बरी नव्हे थट्टा. आणि या थट्टेपासून फक्त 4 जण सुटले बर का. नंबर 1 ऐका नाव. थट्टेपासून सुटले 4 जण. नंबर 1 शुक, भीष्म आणि हनुमान. 4था कार्तिक स्वामी जाण, त्याला नाही बट्टा. आसी ही थट्टान भल भल्यासी लाविला बट्टा. एका जनार्दनी म्हणे सर्वाला, थट्टेला भिवून अवघे चाला, नाही तरी नेईल नरक कुंडाला, आसी ही थट्टा. म्हणजे एवढे 2 गिराईक मोठमोठे आहेत. यांच्यावर मात मात्र कुणाला करता आली नाही. पण तुकोबाराय सांगतात, काम क्रोध केले घर रीते. पण कशाच्या जोरावर माहिती? फक्त देवाचं नामचिंतन त्यांनी केलं. त्याच्यामुळे हे 2 वैरी असणारे शरीराच्या बाहेर आले. म्हणून झालेली सेवा तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. इथंच असणार थांबतो. संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीनं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेचा असणारा योग आला. आपल्याच परिसरामध्ये पूर्वेला असणारं गाव माहुरवाडी, इथं सुद्धा असणारी कथा विष्णू महाराज असतील, दत्ता महाराज असतील, तिवटघाळला सुद्धा असणारी कीर्तन रूपी सेवा झाली. आणि गेल्या वर्षी तुमच्या सगळ्याच्या सहकार्यांनी हरिभक्तीपरायण मनोहर पाटील यांनी असणारी भागवताची कथा या ठिकाणी ठेवली होती. त्यांच्यामुळं आणि तुमच्या सगळ्याचा परिचयाचा योग जर कशामुळं आला असेल तर वैकुंठवासी कैलासवासी हरिभक्तीपरायण गंगाधर महाराज गोरटे गुरुजी
यांच्यामुळं असणारा येण्याचा असणारा योग आला. काय त्यांचं वर्णन करावं, त्यांच्यामुळं भेटीचा असणारा योग आहे. पाठीमागं असणारा त्यांचा मृत्यूचा असणारा भाग झाला आणि कथेला गेल्या वर्षी असणारी आपल्याला सुंदर त्यांनी असणारी साथ दिली बरं का. म्हणून एक माझी जाता जाता विनंती आहे, हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, मी सुद्धा कधी निघून जाणार आहे हे मला सुद्धा माहिती नाही बरं का. म्हणून एक माझी विनंती आहे, कल करे सो आज कर. लक्षात ठेवा बरं का. हे आपल्या कोणाचा सुद्धा क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून चांगलं कार्य करत चला, कारण आपल्याला राहायचंच आहे या ठिकाणी किती दिवसापर्यंत. म्हणून